गावाकडचं ते छोटंसं बस स्टॉप, संध्याकाळची वेळ, पावसाची हलकी सर आणि तिथे उभी असलेली ती. दररोज यायची, पण कोणाची वाट बघते हे कोणालाच माहीत नव्हतं. त्याने पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा फक्त एवढंच वाटलं, काही लोक शांत असतात, पण त्यांच्या शांततेत खूप काही दडलेलं असतं. तो रोज त्याच बसने यायचा. ती बस स्टॉपवर उभी असायची. दोघंही एकमेकांकडे पाहायचे, पण बोलायची हिंमत कुणाचीच नसायची. एक दिवस पाऊस जोरात आला. ती भिजत उभी होती. तो थोडा पुढे गेला, परत आला आणि शांतपणे म्हणाला, "छत्री नाही का?" ती हसली. तो हसला. त्या हसण्यातच ओळख झाली. हळूहळू रोजचं बोलणं सुरू झालं. नाव, आवडीनिवडी आणि नकळत मन. ती फार कमी बोलायची, पण जेव्हा बोलायची तेव्हा शब्द सरळ हृदयाला भिडायचे. एक दिवस तो म्हणाला, "तू रोज इथेच का येतेस?" ती थांबली. डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, "कारण इथून तो शेवटचा गेला होता." तो गप्प झाला. ती पुढे म्हणाली, "माझं पहिलं प्रेम अपघातात गेलं. तो नेहमी म्हणायचा, 'मी गेलो तरी तू इथे थांब, कदाचित मी परत येईन.'" त्या दिवशी तो तिला पहिल्यांदा रडताना पाहत होता आणि पहिल्यांदाच त्याला कळलं, तो तिच्या आयुष्यात उशिरा आला होता. तरीही तो थांबला. तिच्यासोबत, तिच्या आठवणींसोबत, तिच्या वेदनेसोबत. हळूहळू ती बदलू लागली. हसू परत आलं. डोळ्यात आशा आली. एक संध्याकाळी ती स्वतः म्हणाली, "तुला माहिती आहे, आता मी इथे कुणाची वाट पाहत नाही." तो आश्चर्याने पाहू लागला. ती पुढे म्हणाली, "आता मी तुझी वाट पाहते." त्या शब्दात प्रेम होतं आणि परवानगीही. पण आयुष्य नेहमी सरळ नसतं. त्याला नोकरीसाठी शहर सोडावं लागणार होतं, खूप दूर, खूप वर्षांसाठी. शेवटच्या दिवशी तो बस स्टॉपवर उभा होता. ती समोर. तो म्हणाला, "मी परत येईन, वाट बघशील का?" ती हसली आणि म्हणाली, "यावेळी नाही, यावेळी मी पुढे जाईन, पण तू परत आलास तर मी थांबणार नाही." बस निघून गेली. वर्ष गेली. तो परत आला. तोच बस स्टॉप, तोच पाऊस आणि समोर ती. हातात लहान मूल, शेजारी एक पुरुष. तो थांबला. ती त्याला पाहून थोडी थांबली आणि हसून म्हणाली, "उशिरा आलास, पण चूक नाहीस." तोही हसला. काही प्रेमकथा एकत्र न राहता सुद्धा पूर्ण असतात. कारण खरं प्रेम मिळण्यात नाही, समजण्यात असतं. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.